Hello friends, today we are going to learn sample space. Okay, आता आपण सॅम्पल स्पेस बघणार आहोत. तर सॅम्पल स्पेस म्हणजे काय सांगा. सॅम्पल स्पेस म्हणजेच ए सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके, सेट म्हणजे काय, संच. तुम्हाला माहिती आहे संच तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. ओके, ए सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम म्हणजे काय, समजा एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण एक घेतलंय. तुम्हाला टेक्स्ट बुकच्या मला वाटतं टेक्स्ट बुक वर तुम्हाला पेज नंबर 116 वर तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे. ओके, ते टेबल मी थोडस घेतलंय ते. ओके, जागा पुरत नाही खाली म्हणून अर्धच घेतलं आहे. ठीक आहे, त्या टेबल मध्ये तुम्हाला काय दिलंय बघा. फर्स्ट कॉलम आहे सिरियल नंबर. ओके, सेकंड कॉलम आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट, थर्ड आहे सॅम्पल स्पेस. आपल्याला सॅम्पल स्पेस शिकायचं आहे. आणि ठीक आहे, आणि 4 नंबर आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस पॉइंट इन एस. ओके, एकदम इझी आहे. ऑलरेडी आपण सॅम्पल स्पेस शिकलेले आहोत, फक्त ते आपल्याला सेट मध्ये दाखवायचे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये जर मी एक कॉइन जर टॉस केला, उडवला, तर मला 2 सॅम्पल स्पेस भेटतात, हेड किंवा टेल, छाप किंवा काट. बरोबर ना. त्याच म्हणते बाबा 1 कॉइन इज टॉस. ह्याचा रॅन्डम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस काय होईल सांगा. एस इज इक्वल टू एच आणि टी, हेड किंवा टेल. एस मीन्स काय सांगा, सॅम्पल स्पेस. ओके, इज इक्वल टू आपल्याला सेट मध्ये लिहायचे म्हणून मी इथे त्याला कर्ली ब्रॅकेट काढलाय, महिरपी कंस. समजते काय आणखी ते, त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणजे एक जर कॉइन उडवलं तर मला हेड किंवा टेल भेटणार आहे. ओके, दॅट इज नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आला सांगा, 2. तर ह्या सेट मध्ये किती इव्हेंट आहेत सांगा, किती घटक आहेत, 2च घटक आहेत बघा, 1 आणि 2. म्हणून ते एन ऑफ एस किती आला सांगा, 2 आला. ओके, सेकंड बघा, 2 कॉइन आर टॉस. आपलं कालच झालं, जर मी 2 वेळा जर कॉइन उडवला तर मला काय भेटलं सांगा. एकदा दोन्ही वेळेला छाप भेटेल, हेड हेड. ओके, एकदा छाप आणि एकदा काट भेटेल, एकदा काट आणि एकदा छाप भेटू शकतो, किंवा दोन्ही वेळेला काट पण भेटू शकतो. बरोबर ना. म्हणजे सॅम्पल स्पेस झालं. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 1 2 3 4. किती इव्हेंट आहेत सांगा, याच्यामध्ये 4 इव्हेंट आहेत. हा सॅम्पल स्पेस झाला, आपण कर्ली ब्रॅकेट म्हणून दाखवलाय. ओके, मीन्स एन ऑफ एस इज इक्वल टू काय आलं सांगा, इथे किती इव्हेंट आहेत त्या सेट मध्ये, 4 इव्हेंट आहेत. ओके, सॅम्पल स्पेस किती भेटतात आपल्याला, 4 भेटतात. ठीक आहे, जर तोच कॉइन 3 वेळा उडवला, 3 कॉइन आर टॉस. कॉइन जर मी 3 वेळा उडवला तर मला काय भेटेल सांगा. ऍक्च्युली पाठ करण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असलंच पाहिजे, पण थोडंसं इमॅजिन करताना डोकं लावा, म्हणजे सहज लक्षात राहू शकतं. बघा, मी 3 वेळेला एच 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 घेतला, एच एच एच. ओके, आता एक शेवटचा एच काढला, त्या ठिकाणी टी ठेवलाय बघा, इथे एच 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 टी. इथे मी टी चालवलाय, लास्टला टी ठेवलाय, नंतर 2 नंबरला टी ठेवायचंय बघा. बाकी सगळे एचच ठेवायचे. 2 नंबरला टी ठेवला, नंतर 1 नंबरला टी ठेवलाय. ओके, इथे 3 नंबरला टी ठेवलाय, इथे 2 नंबरला टी ठेवलाय, इथे 1 नंबरला टी ठेवलाय. बाकी सगळीकडे एच एच वापरलाय आपण. ओके, स्टार्टिंग एच एच एच, म्हणजे तिन्ही पण एच एच आपलं भेटू शकतं. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे आपण 1 1 टी ठेवला. आता इथे आपण 2 2 टी ठेवायचे. ओके, हे बघा, शेवट 2 नंबरला 3 नंबरला टी ठेवला मी, एच टी टी. बरोबर ना. नंतर टी एच टी होईल, 1 नंबरला 3 नंबरला टी ठेवला, टी टी एच होईल, आणि सगळ्यात शेवट टी टी टी. ओके, असे एक किती सॅम्पल स्पेस भेटतात सांगा, 8 सॅम्पल स्पेस भेटतात. समजते ना, एकदम इझी आहे. ए डायस इज थ्रोन, तुम्हाला काल सांगितलं, एक जर फासा सापशिडी तुझा फासा जर उडवला त्याला एकूण 6 बाजू असतात. बरोबर ना. म्हणजे आपलं सॅम्पल स्पेस किती भेटणार सांगा, 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजे एन ऑफ एस किती येणार सांगा, इथे 6. ओके, जर 2 फासे जर उडवले, तर 2 फासे जर उडवले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 36 भेटतात. लक्षात ठेवा, 36. ओके, इथे 6 भेटले म्हणजे इथे 12 भेटणार ना, लक्षात घ्या. कसे काढलेत बघा, इथे 2 डायस आर थ्रोन. त्यासाठी सुरुवातीला 1 हा नंबर फिक्स घ्यायचा. ओके, 1 फिक्स घेतला मी, नंतर 1 1. हे बघा, हा 1 इथे मी फिक्स ठेवलाय बघा, 1 1 1 1 1. पहिला 1च असेल इथे. ओके, नंतर 1 1 घेतला, इथे 2 घेतला, 3 4 5 6. म्हणजे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. ओके, 1 चा विषय क्लोज झाला 6 पर्यंत, कारण 6 बाजू असतात. 1 7 घ्यायचं नाही. ओके, 6 घ्यायचे. नंतर 2 घेतला मी, तसं सेम 2 फिक्स घ्यायचा, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. ओके, नंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. एकूण 6 बाजू असतात, म्हणजे 6 पर्यंत घेतला. 6 1 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6.
ओके. अशी टोटल जर हे तुम्ही जर मोजला तर सॅम्पल स्पेस एकूण किती वाजता एन ऑफ एस इज इक्वल टू 36. ओके. हे झालं 5 नंबर. त्या खाली तुमच्या बुक्स मध्ये 6 नंबर त्याने काय दिले बघा खाली, ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द पॅक बिअरिंग नंबर 1 to 25. ओके. समजा एखाद्या पॅक मध्ये समजा 1 ते 25 जर कार्ड असले एखाद्या पॅक मध्ये, त्यातलं आपल्याला एक कार्ड काढायचं आहे. ओके. म्हणजे एकूण कार्ड किती सांगा, 1 ते 25 मध्ये एकूण 25 कार्ड असणार आहेत. बरोबर ना. मीन्स नंबर ऑफ सॅम्पल स्पेस तुम्हाला किती भेटणार सांगा, 25 भेटणार आहे. ओके. एकदम इझी आहे, तुम्हाला बुक्स मध्ये दिला वास एस इज इक्वल टू 1 2 3 4 डॉट 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 25. बरोबर ना. 1 पासून 25 पर्यंत 25 अंक आहेत. मीन्स एन ऑफ एस किती येणार, 25 येणार. लास्ट नंबर काय म्हटलंय बा, ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. तुम्हाला माहिती आहे प्लेइंग कार्ड्स आपण कालच बघितले, पत्ते माहिती आहे ना. पत्ते सांगा 4 सेट असतात. बरोबर ना. प्रत्येक सेट मध्ये 13 कार्ड असतात. बरोबर, 13 कार्ड असतात. मला सांगा टोटल कार्ड किती झाले मग, 52. ओके. त्यात तुम्हाला सांगितले बघा, म्हणजे काय तिथे डायमंड असणार आहे. ओके. डायमंडचे एकूण काय 13 असणार आहेत. बरोबर ना. त्यानंतर आपण कोणते भेटले, हार्टचे 13 असणार आहेत. ओके. स्पेडचे 13 असणार आहेत, क्लबचे 13 असणार आहेत. टोटल किती झालं सांगा, 52. ठीक आहे, समजलं. लेट्स सी प्रॅक्टिस सेट 5.2. ओके. प्रॅक्टिस सेट 5.2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस एस. आपला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे बघा इथे, सॅम्पल स्पेस अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट मीन्स एन ऑफ एस ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके. सॅम्पल स्पेस आता आपण मागच्या टेबल मध्ये बघितले आहे जस्ट आपण. ओके. त्यात एक नंबर त्यांनी काय म्हटलं, 1 कॉइन अँड 1 डाय थ्रो सायमल्टेनियसली. म्हणजे जर एक कॉइन आणि एक डाय जर आपण थ्रो केला, एक कॉइन उडवला इकडे आणि एक जर डाय उडवला, तर काय भेटेल सांगा मला. तुम्हाला माहित असेल, हे बघा इकडे लक्ष द्या. माझ्या सोल्युशनला सुरुवात करतो. इफ पहिलंच सोल्युशन आहे, इफ ए कॉइन is tossed and die is thrown simultaneously, the sample space सॅम्पल स्पेस. ओके. काय भेटेल सांगा, जर मी कॉइन जर टॉस केली, तर कॉइन इज टॉस. ओके. अँड डाय इज थ्रोन म्हटलं आपण. बरोबर ना. एक कॉइन आणि समजा मी एक डाय जर समजा मी जर थ्रो केला, तर मला काय भेटेल सांगा, सॅम्पल स्पेस. आपण जर कॉइन एक कॉइन जर आपण थ्रो केला तर आपल्याला काय भेटतं सांगा, एक लक्ष द्या. समजा जर एक कॉइन, तुम्हाला माहिती कॉइन जर मी थ्रो केला तर मला काय भेटतं सांगा, हेड किंवा टेल भेटणार. हे आपल्याला माहिती आहे, आपण जस्ट बघितलं. बरोबर ना. आणि समजा त्याने काय म्हटलं, एक कॉइन एक डाय जर उडवला, डाय म्हणजे फासा, तर आपल्याला काय भेटतं सॅम्पल स्पेस सांगा, 1 2 3 4 5 अँड 6. ओके. हे तुम्हाला माहिती आहे, जस्ट बघितलं आपण. बरोबर. पण त्याने काय म्हटलं, एक कॉइन आणि एक डाय जर आपण सायमल्टेनियसली थ्रो केला, म्हणजे एक जर इकडे कॉइन आणि एक डाय पण उडवला, तर आपल्याला काय पॉसिबिलिटी भेटेल सांगा. कॉइन जर उडवलं तर आपल्याला हेड भेटू शकतो किंवा टेल. बरोबर ना. हेड भेटला मला, समजा कॉइन उडवलं मला हेड भेटला. तर डाय जर उडवलं, डायवरची कोणती बाजू येईल आपण परफेक्ट सांगू शकत नाही. म्हणजे 1 2 3 4 5 6 कोणती बाजू येऊ शकते. म्हणजे आपलं सॅम्पल स्पेस काय भेटेल सांगा, H1 भेटेल, H2 भेटेल, H3 भेटेल, H4 भेटेल, H5 H6 काही भेटू शकतो. बरोबर ना. जर टेल आला समजा, तर काय सांगा, T1 T2 T3 T4 T5 T6 यातलं काही भेटू शकतं. बरोबर ना. मीन्स सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय सांगा, एस इज इक्वल टू पहिल्यांदा H1 घेतो मी, H1 H2 H3 H4 H5 H6. हे बघा, H1 H2 H3 H4 H5 H6. ओके. आता T1 T2 होणार, कॉमा दिला मी, T1 T2 T3 T4 T5
T6. ओके, आपण सॅम्पल स्पेस काढला इथे आपण. आता आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट पाहिजे. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू काय ना सांगा, एन ऑफ एस किंवा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे हा जो सेट आहे त्या सेट मध्ये एकूण किती इव्हेंट आहेत बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. किती भेटलं मला, एन ऑफ एस 12 भेटलं. ठीक आहे. आता आपण सेकंड बघूया. सेकंड त्याने काय म्हटलंय बघा, 2 digits number are formed using digit 2, 3 and 5 without repeating the digits. ओके, आपला 2 digit नंबर पाहिजे. 2 digit नंबर आपल्याला काढायचे आहे. कोणत्या संख्याबद्दल सांगा, 2, 3 आणि 5 या संख्यांपासून तयार होणाऱ्या 2 अंकी संख्या पाहिजे. ओके, विदाउट रिपीटिंग म्हणजे काय सांगा, आता आपण 2 म्हटले, 2 वर 2 22 येणार नाही. 2 आणि 3 23, 2 वर 3 23, 2 वर 5 25 असं होईल. पण 2 वर 2 22 घ्यायचं नाही, किंवा 3 वर 3 33 असं घ्यायचं नाही, 5 वर 5 55 घ्यायचं नाही. म्हणजे काय सांगा, 2 वर 3 23 येईल, 2 वर 5 25 येईल. बरोबर. आपण 2 पासून सुरुवात करूया, 3 पासून सुरुवात करूया. 3 वर 2 32 आणि 3 वर 3 घ्यायचं नाही आपल्याला, 3 वर 5 35. ओके, तसंच 5 पासून 5 वर 2 52 आणि 5 वर 3 53. 5 वर 5 घ्यायचं नाही, डबल रिपीटिंग नको आपलं, तोच अंक. 5 वर 5 नको, 3 वर 3 नको, 2 वर 2 नको. ठीक आहे. चला आपण दुसऱ्या आपण सोल्युशनला सुरुवात करूया. त्यांनी काय म्हटलं मग दुसऱ्यामध्ये, 2 digit numbers are formed using digit 2, 3 and 5 without repeating म्हटलं. बरोबर ना. सोल्युशन काय सांगा, 2 digit numbers formed using 2, 3 and 5 the sample space काय सांगा, S is equal to काय सांगितलं मी, पहिल्यांदा 2 घेतला, 2 पासून स्टार्ट करतोय मी. 2 वर 3 23, आपला 2 अंकी पाहिजे फक्त. 2 वर 3 23 करू शकतो, किंवा 2 वर 5 25 करू शकतो आपण. बरोबर ना. 2 वाले केलेत मी, 2 पासून सुरुवात केली. ओके, 2 वर 2 22 घ्यायचं नाही, मग डबल रिपीट होते. बरोबर ना. आता मी 3 पासून सुरुवात करतो. 3 वर 2 32 होईल, 3 वर 5 35 होईल. ओके, आता 5 पासून घेऊया. 5 वर 2 52 आणि 5 वर 3 53. म्हणजे मला किती भेटेल सांगा, एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. सॅम्पल स्पेस मला किती भेटला, 6. ओके, समजलं. नेक्स्ट सी सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मी पूर्ण भाग लिहिलेला नाही आहे. ओके, मी वाचून दाखवतो, तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्या. ठीक आहे. त्याने काय म्हटलं बघा, एरो इज रोटेटेड अँड स्टॉप रॅन्डमली ऑन द डिस्क, फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. ओके, इथे काय दिलं, तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे. सर्कल मध्ये तुम्हाला इथे एरो आहे, हाय ना एरो. त्याने हा जो एरो आहे, जर मी असा गोल जर फिरवला असता आणि जर सोडून दिला, तर तो कोणत्या कलरवर येऊन थांबेल. त्यात 6 कलर आहेत बघा, रेड आहे, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन अँड पर्पल. यातल्या कोणत्या कलरवर येऊन थांबेल ते आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट आपण नोट करायचे. ठीक आहे, लिहा तुम्ही. बरं, लिहून देतो मी सोल्युशन. त्याने काय म्हटले बघा, देर आर 6 कलर. याच्यामध्ये 6 कलर आहेत. देर आर 6 कलर. ओके, द एरो कॅन स्टॉप. Arrow can stop on any color on the disk. ओके, म्हणजे हा जो एरो आहे तो कोणत्याही कलर येऊन थांबू शकतो. ते 6 कलर आहेत. बरोबर ना. मीन्स रॅन्डम. हे काय सांगा, सॅम्पल स्पेस काय सांगा, सॅम्पल स्पेस इज इक्वल 6 कलर येणार. कोणतं सांगा, रेड येईल, नंतर कोणत्या बघा, ऑरेंज आहे,
नंतर येलो आहे, हे कलर लिहितोय बघा मी. ओके, नंतर ब्ल्यू, ग्रीन अँड पर्पल. कोणता आहे सांगा? ब्ल्यू, नंतर ग्रीन, नंतर पर्पल. ओके, म्हणजे एन ऑफ एस किती झालं सांगा? एकूण किती कलर आहे? 6 कलर आहे. किती इझी आहे ते बघा. ठीक आहे. नेक्स्ट बघा थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल मी तुम्हाला त्यांनी काय सांगितले बघा, इन द मंथ ऑफ मार्च. तुम्हाला मार्च 2019 महिना दिलाय, कॅलेंडरचं एक पेज तुम्हाला दिलेलं आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय बघा, फाइंड द डेज ऑन विच ऑफ द डेट इज मल्टिपल ऑफ 5. त्याच्यामध्ये कोणत्या डेट अशा आहेत ज्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करतो, त्या डेटचा आपल्याला डेज पाहिजे, त्या तारखेचा आपल्याला वार पाहिजे. ओके, आता 5 ने मल्टिप्लाय होणारे कोणत्या डेट ना सांगा? 5 च्या टेबल मध्ये येणार 5, 10, 15, 20, 5, 10, 15, 20, 25. ओके, यामध्ये मी ऑलरेडी इथे स्क्वेअर केलेला आहे बघा. 5, 10, 15, 20, 25 अँड 30. याच 5 च्या टेबल मध्ये मल्टिपल ऑफ 5. ओके, मल्टिपल ऑफ 5 ने आपल्याला डेट्स काढायचे आहेत. ओके, डेट्स ऑफ मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 आर कोणत्या सांगा? 5, 10, 15, 20, 25 अँड कोणत्या सांगा? 30. ओके, असे तुम्हाला किती डेट भेटेल सांगा? एकूण 6 डेट भेटतील. तुम्हाला सॅम्पल स्पेस काढायचं आहे. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू या डेटचे आपल्याला डेज पाहिजेत, वार पाहिजेत. 5 ला कोणत्या वार आहे? ट्युसडे आहे, मीन्स घेतला टी. 10 ला कोणता आहे? संडे आहे. तुम्ही पूर्ण लिहा स्पेलिंग, SUNDAY वर काय असेल ते. ओके, संडे. इथे फ्रायडे, FRIDAY फ्रायडे आहे बघा. नंतर इथे वेनसडे आहे. नंतर 25 ला कोणत्या येणार? मंडे येणार आहे. आणि 30 ला कोणत्या येणार आहे? सॅटरडे. ओके, therefore n of s is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. Sorry, 6. Okay, done. Let's see last question. तर त्याने काय म्हटलंय बघा, फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ फ्रॉम टू बॉईज B1 and B2 and 2 girls G1 and G2 म्हटलंय बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. ओके, आपल्याला एक रोड सेफ्टी कमिटी बनवायची आहे. ओके, आपल्याकडे 4 मुलं आहेत बघा, त्यातले 2 मुलगे आहेत B1 आणि B2, 2 मुली आहेत G1 आणि G2. ओके, एका कमिटीमध्ये आपल्याला 2च माणसं पाहिजेत. एका कमिटीमध्ये 2च माणसं पाहिजे. 2 माणसांचीच कमिटी बनवायची आहे. अशी आपल्याकडे 4 जर माणसं असतील तर आपल्याला किती कमिटी अशी आपल्याला बनवता येतील ते आपलं सॅम्पल स्पेस काढून बघायचं आहे. ठीक आहे, काय म्हटलं? कमिटी ऑफ 2 बॉईज म्हणजे कमिटीमध्ये दोन्ही मुलगेच पाहिजे, मुली नको आहेत. आपल्याकडे 2च मुलगे आहेत, दोन्ही मुलांना घ्यावं लागणार आहे, कारण दोन्ही मुलगे पाहिजेत. म्हणजे पहिला मुलगा आहे B1 आणि दुसरा आहे B2, दोघांना पण घ्यावं लागणार, बरोबर ना? द कमिटी ऑफ 2 गर्ल्स, सेम 2च मुली आहेत आणि कमिटीमध्ये दोन्ही मुलीच पाहिजे, म्हणजे दोघांना पण घ्यावं लागणार. ठीक आहे, नेक्स्ट बघ, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल्स, कमिटीमध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी पण चालेल. ओके, मग काय एक मुलगा आणि 1 मुलगी म्हटलं तर B1 G1 पहिला मुलगा आणि पहिली मुलगी येऊ शकते. ओके, तसे पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी पण घेऊ शकतो आपण. 2 मुली आहेत ना, पहिला मुलगा आणि पहिली मुलगी, पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी घेऊ शकतो आपण. म्हणजे B1 G1 पहिला मुलगा आणि पहिली मुलगी, B2 G2 सॉरी B1 G2 आधी B1 G2 पहिला मुलगा पहिली मुलगी, पहिला मुलगा दुसरी मुलगी. ओके, दुसरी मुलगी आहे, दुसरा मुलगा आणि पहिली मुलगी घेऊ शकतो बघा मी. 2 नंबर मुलगा आणि 1 नंबर मुलगी, तर सेम 2 नंबर मुलगा आणि 2 नंबर मुलगी घेऊ शकतो. ओके, क्लिअर, समजलं? आता आपलं सॅम्पल स्पेस काय? सॅम्पल स्पेस म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, अशा आपल्याकडे 6 सॅम्पल स्पेस भेटतात बघा. बरोबर, पहिला इथे लिहितो मी B1 B2, दुसरा येणार आहे G1 G2, तिसरा येईल B1 G1. ओके, नंतर येणार आहे कोणता सांगा? B1 G2, B2 G1
आणि B2 O4 B2 G2 आहेत ना, B2 आणि G2. ओके, समजलं?